हरे कृष्णा. काल आमचा भगवद्गीतेचा क्लास झाला आणि त्यानंतर आम्ही त्या श्लोकाशीच रिलेटेड असं क्षमा करणं या विषयावर जवळजवळ अर्धा ते पाऊण तास सगळेजण बोलत होतो. कारण प्रत्येकाच्याच आयुष्यात ही गोष्ट महत्वाची आहे की आपल्याला कोणीतरी असं दुखावतं, जवळचीच व्यक्ती असते किंवा ते कधीतरी इतक्या खालच्या लेवलला जातं की हा माझ्याशी असं वागला किंवा ही माझ्याशी अशी वागली आणि ते पचायला खूप 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 जड असतं. तर त्याच्यावरच आधारित एक छोटीशी कथा की जेव्हा दुर्योधन द्रौपदीचं वस्त्रहरण करतो आणि ते भर सभेत घडतं, सगळ्यांसमोर ते घडतं, कोणी ते थांबवायला येत नाही आणि द्रौपदीला त्याचा प्रचंड त्रास होतो. तिच्या आत ती इतकी द्वेषाची भावना जाते, त्या आगीत ती स्वतः इतकी जळत असते, ती स्वतःला एका खोलीमध्ये बंद करते. तिचे सगळे जवळचे प्रयत्न करतात की तिने खोलीचा दरवाजा उघडावा, पण ती कोणाचं ऐकण्याच्या परिस्थितीतच नसते आणि शेवटी तिचा गोविंद येतो, आपले भगवंत येतात. ते आल्या ती दरवाजा उघडते आणि तिच्या डोक्यावर भगवंत हात ठेवतात. तिला म्हणतात, तू हे सोडून दे, तू दुर्योधनाला माफ कर. इतक्या वेळ आतमध्ये इतकी आग लागलेली असताना, इतकी द्वेषाची भावना जी इतक्या वेळ तिला त्रास देत होती, जेव्हा भगवंत डोक्यावर हात ठेवून तिला म्हणतात की तू त्याला माफ कर, ती फक्त त्यांच्याकडे एक बघते की तुम्ही स्वतः भगवंत, तुम्ही मला कसं असं सांगू शकतात? तो आज चुकला, त्यांनी भर सभेत माझं वस्त्रहरण केलं, तो असा कसा वागू शकतो? भगवंत तिला म्हणतात, जेव्हा ही द्वेषाची भावना ठेवून तू पुढे जाशील तेव्हा तुझ्यासाठी आयुष्यात जो पुढचा मार्ग परमेश्वराने आखलेला आहे, तुझ्या हातून जे चांगली गोष्टी घडायच्या आहेत त्यासाठी तुझ्याकडून तो प्रयत्न होणारच नाही, कारण आतमध्ये द्वेषाची भावना असेल. पण जेव्हा तू मनात हा विचार ठेवशील की या दुर्योधनाला, म्हणजे मी तुला म्हणत नाही की तू त्याला सोडून दे, त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे, कारण जर एका साम्राज्याच्या राणीचं तो वस्त्रहरण करू शकतो, तो सामान्य स्त्रियांशी कसा वागेल? तर त्याची ही परत हिंमत न होण्यासाठी आणि त्याला ती शिक्षा झालीच पाहिजे. पण तेव्हा मनात तू ही भावना ठेव की मी त्याला शिक्षा यासाठी करतेय कारण मला माझी समाजसेवा करायची आहे, मला हे जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्यासाठी मला काहीतरी करायचं आहे, तेव्हा ती गोष्ट योग्य त्या मार्गी लागेल. पण जेव्हा तू आतमध्ये द्वेषाची भावना ठेवशील तेव्हा तू स्वतःच्या आयुष्यामध्ये त्याच गोष्टी धरून ठेवशील आणि त्याचा तुला सगळ्यात जास्त त्रास होईल. अगदी सोपं आपल्या भाषेत सांगायचं तर समोरचा आपल्याशी चुकीचा वागतो, तो आपल्याला दुखावतो, कधी कधी असं होतं की मीच का, हा जो का असतो, हा जो प्रश्नचिन्ह असतो, तो आपल्याला इतका त्रास देत असतो की मी माझं सर्वस्व अर्पण केलं, मी सगळं दिलं, पण माझ्याबरोबर असं का घडावं? तेव्हा शांतपणे हा विचार करावा की काही कर्मांचे बंध असतात, राईट? समोरचा त्याच्या स्वभावाने वागतो, पण तुमचा स्वभाव काय आहे? आणि जर का मी आत्ता मनामध्ये ही भावना ठेवतेय की तो माझ्याशी असं वागला, त्याने माझ्याशी असं केलं, तर मी त्याच प्रकारचं ऊर्जा सर्कल माझ्या भोवती निर्माण करते आणि तशाच गोष्टी माझ्या आयुष्यात अट्रॅक्ट करते. का? बिकॉज लॉ ऑफ अट्रॅक्शन, तुम्ही मानो अथवा न मानो, तो त्याचा रन होत असतो आणि आपल्या आयुष्यात त्याच गोष्टी घडतात ज्याचं आपल्या आतमध्ये सतत चिंतन चालू असतं. द्वेषाची भावना ठेवली तशाच गोष्टी घडणार. आपण बघतो ना, कधी कधी आपल्या जवळचे कोणी कोणी असतात की त्यांच्या लाईफमध्ये काही घटनांचा पॅटर्न हा सेम असतो, तेच वारंवार घडत असतं आणि नकोशा असणाऱ्या घटना. का? कारण पूर्वी घडलेल्या गोष्टीतून त्या पूर्णपणे बाहेर आलेल्याच नसतात. जर विचार केला तर त्या क्षणाला स्वतःचे डोळे बंद करा, परमेश्वराला समर्पण करा आणि विचार करा. आयुष्यात ढिगाणी अशा गोष्टी असतील की ज्यासाठी तुम्ही त्याला कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि ही एक गोष्ट ज्याच्यामुळे तुम्ही तुमचं सगळं वर्तमान काळ, तुमचं भविष्य काळ होल्ड करून ठेवलंय. मग महत्वाचं काय? त्याला क्षमा करून ते सोडून देणं का ते पकडून ठेवून त्याने आपल्याबरोबर वाईट वागलाच, म्हणजे वागणारा वागून गेलाच, पण स्वतःचा येणारा भविष्यकाळ आणि आत्ताचा क्षण खराब करणं? आपल्यावर खूप गोष्टी, म्हणजे खूप गोष्टी आपल्यावर अवलंबून असतात की आपण काय विचार करतोय. हे समजून उमजून जेव्हा आपण समोरच्याला क्षमा करतो, सोडून देतो, तेव्हा गोष्टी मार्गी लागतात आणि याच्यातून आतमध्ये मिळणारा जो म्हणतो ना आपण समाधानाचा भाव, शांती असते, त्याचं वर्णन करणं नाही इतकं सोपं, कारण तो ज्याचा त्याचा आपण आपला अनुभवायचा असतो. म्हणून क्षमा करावी. का? तर स्वतःच्या भल्यासाठी आपण समोरच्याला क्षमा करावी. माझ्या परीने मी छोटासा प्रयत्न करते की जे मला समजतंय ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवावं. माझं काही चुकत असेल तर मला माफ करा. हरे कृष्णा.